अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा आपला श्वेताश्वतर उपनिषद चालू आहे आणि त्याच्यामधला 5 अध्यायामधले 10 श्लोक आपण 10 मंत्र आपण पूर्ण केलेत। त्याच्या पुढचा भाग आपल्याला आज पूर्ण करायचा आहे, 5वा अध्याय। तर त्यामध्ये जो शेवटचा जो मंत्र झाला तो 10वा मंत्र 5व्या अध्यायातला। तर त्या मंत्रामध्ये काय सांगितले ते एकदा थोडंसं संक्षिप्त पुनरावृत्ती करून आपण पुढे जाऊया। तेव्हा या 10व्या मंत्रामध्ये असंच सांगितलंय थोडक्यामध्ये की हा जो जीवात्मा आहे, हा जीवात्मा कसा आहे, तर ह्याला कुठल्याही प्रकारचा स्त्री पुरुष अशा प्रकारचा काही भेद ह्या आत्म्यामध्ये नसतो। ह्या जीवात्म्यामध्ये हा स्त्री किंवा पुरुष अशा प्रकारचा भेद नसतो, कारण त्याला कुठल्याही प्रकारचा देह नसतो। आणि स्त्री आणि पुरुष हे जे काही भेद असतात तर हे भेद ह्या शरीराला धरून असतात। त्यामुळे ज्या शरीराला तो जीवात्मा धारण करतो त्या शरीराशी ह्या पुरुष आणि स्त्रीच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचा विषय असतो। तेव्हा जीवात्मा हा स्वतः मात्र स्त्री किंवा पुरुष अशा भेदाने युक्त नसतो, असा आपण एक विषय आपण मागच्या वेळेस पाहिला। आणि त्याच्यानंतर आता पुढचा भाग आपण घेऊया। आता पुढचा जो मंत्र आहे तो 11वा मंत्र आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगितलंय ते आपण बघूया। तेव्हा मंत्र असा आहे की संकल्पन स्पर्शन दृष्टी मोहैर ग्रासांबु वृष्ट्या चात्मविवृद्धी जन्म कर्मानुगान्यन अनुक्रमेण देहि स्थानेषु रूपाण्य भी संप्रपद्ये। अन्वय असा आहे की संकल्पन स्पर्शन दृष्टी मोहैच ग्रासांबु वृष्ट्या आत्माविवृद्धि जन्म स्थानेषु कर्मानुगानि रूपाणि अनुक्रमेण अभिसंप्रपद्यते। आता याचा हा अन्वय आपण केला। ह्या अन्वयाचा शब्दशः अर्थ काय ते आपण पाहूया की संकल्प, स्पर्श, दृष्टी आणि मोह ह्याच्यापासून ते भोजन, जलपान आणि वर्षाद्वारा प्राण्याच्या सजीव शरीराची ही वृद्धी होते आणि जन्म होत असतो। परंतु हा जीवात्मा भिन्न भिन्न लोकांमध्ये त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार मिळणारे भिन्न भिन्न शरीरास क्रमाक्रमाने पुन्हा पुन्हा प्राप्त करत असतो, असा याचा अन्वयार्थ आहे। म्हणजे आता ह्याचा विस्ताराने आपण आशय पाहूया की हा जो काही संकल्प आहे किंवा स्पर्श, दृष्टी, मोह, भोजन, जलपान इत्यादी आणि त्याच्याशिवाय वृष्टी ह्या सर्वापासून सजीव शरीराची उत्पत्ती होते। म्हणजे इथे शरीराच्या संबंधामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत। ह्या ज्या काही संकल्प, स्पर्श, दृष्टी, मोह, भोजन आणि जलपान ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत तर ह्या सर्व गोष्टी ह्या शरीराला धरून आहेत। आता आपण जेव्हा शरीर म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये 3ही शरीर येतात त्यात। म्हणजे आपण जे त्रिदेहाची जी संकल्पना आहे की स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण देह, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह या 3ही देहातला जीवात्म्याने धारण केलेलं आहे। आणि जसं त्याचा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये तो प्रत्येक वेळी नवीन नवीन स्थूल देह धारण करत असतो आणि त्याच्यामध्ये ते जो सूक्ष्मदेह कार्यरत असल्यामुळे ते सूक्ष्मदेहाच्या अनुसार स्थूल शरीरामध्ये संकल्प होतात, त्याला स्पर्शाचा अनुभव येतो, तो पाहत असतो, मोहग्रस्त होतो, भोजन जलपान घेतो आणि ही जी वृष्टी असते या वृष्टीपासूनच या सजीव शरीराची वृद्धी आणि त्याचा जन्म होत असतो, असा हा सिद्धांत आहे। म्हणून हे सर्व प्राकृतिक जे बदल आहेत हे सर्व त्या शरीराच्या अनुसार आहे। तेव्हा याचा भाव आणि अर्थ असा आहे की स्त्री पुरुष हे परस्पर मोहपूर्वक संकल्प, स्पर्श आणि दृष्टिपाताच्या द्वारे सहवास झाल्यावर जीवात्मा हा गर्भात येत असतो व त्यानंतर मातेच्या भोजन व जलपानाने बनलेले
जे रस आहेत त्या रसाद्वारे त्या गर्भाची वृद्धी होते आणि पूर्ण वृद्धी झाल्यानंतर बालकाचा जन्म होतो, असा तो भाव आहे. आणि त्याचा दुसरा अर्थ असा आहे की भिन्न भिन्न देहामध्ये जीवांची उत्पत्ती आणि वृद्धी हे विविध प्रकाराने होत असते. ज्याप्रमाणे काही देहामध्ये तर केवळ संकल्पानेच जीवाचे पोषण होत असते, जसं कासवाच्या अंड्यामध्ये अंड्याचं उदाहरण देता येईल की त्या ठिकाणी अन्य कोणत्याही देहामध्ये आसक्तीपूर्वक दर्शन त्या ठिकाणी होत नाही. मासळीच्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं तर अन्य देहामध्ये अन्नभक्षणाने किंवा जलपानाने तो होत नाही. जसे पशु, मनुष्य इत्यादी देहधारी असणाऱ्यांच्यामध्ये अन्य देहामध्येच केवळ त्याच्या त्या पोषण आणि भरण पोषण हे होत असतं. आणि केवळ दृष्टीने होणारे हे आपण प्रकार पाहिले की ते म्हणजे कासवामध्ये, माशामध्ये आणि एवढेच नव्हे तर वृक्षलतामध्ये सुद्धा ह्या दृष्टीचा संबंध येतो. तेव्हा नाना प्रकारच्या सजीव शरीराचं जे पालन पोषण, तुष्टी पुष्टी इत्यादी होऊन वृद्धी व जन्म इत्यादी होत असतात. तेव्हा जीवात्मा जो आहे तो आपल्या कर्मानुसार त्याचे फळ भोगण्यासाठी अशा प्रकारे विभिन्न लोकांचे हे भ्रमण करत असतो आणि नंतर क्रमाक्रमाने त्याला विविध शरीराची प्राप्ती होत असते. म्हणजे शरीराच्या प्राप्तीचा संबंध पूर्वजन्मीचं जे कर्म आहे त्या कर्माच्या अनुसार फलस्वरूप ते शरीर प्राप्त होतं आणि मग जे शरीर प्राप्त होतं त्या शरीराच्या अनुसार संकल्प, स्पर्श, दृष्टी, मोह इत्यादी गोष्टी ज्या आहेत ह्या त्याच्या पूर्वकर्माच्या अनुसार असतात आणि पूर्वकर्माच्या अनुसारच त्याचा तो जन्म होतो. त्याप्रमाणे त्या मातेच्या गर्भामध्ये तो जीवात्मा हा प्रवेश करतो आणि मग त्याची वृद्धी होते. मातेपासूनच प्राप्त झालेलं जे अन्न आहे, जे जलपान आहे ते सर्व प्राप्त होऊन त्याची वृद्धी होते आणि नंतर त्याचा जन्म होतो, असा हा सिद्धांत आहे. तेव्हा हे सगळे जे काही बदल आहेत हे सर्व बदल जे आहेत हे या केवळ प्रकृतीमध्ये होतात, जीवात्म्यात होत नाहीत. जीवात्मा फक्त या सूक्ष्मदेह आणि कारणदेहाला बरोबर घेऊन प्रवास करत असतो आणि त्याचं जे पूर्वकर्म आहे त्या पूर्वकर्माचं फलस्वरूप त्याला नूतन नूतन देह मिळत असतात आणि त्या देहाच्या अनुसार पुन्हा एकदा संकल्प, स्पर्श, दृष्टी, मोह हे सगळं परत एकदा होतं आणि परत एकदा त्याचं ह्या नवीन नवीन अशा प्रकारचे देह मिळतात. असं हे सृष्टीचं चक्र चालू असतं. आता कासवाचं इथे हे केलेलं आहे की कासव अंडे देतं आणि अंड्यावर जी काही त्याचं दृष्टी पडते ना त्या दृष्टीनेच त्या अंड्याचं पोषण होतं. त्याच्या शरीरात गर्भ वाढत नाही. म्हणजे जसं पक्षी आहेत किंवा सर्प आहे यांचं सुद्धा हे अंड बाहेर ते अंडा देतात आणि त्या अंड्यावर ते प्रक्रिया करून त्याची त्या ठिकाणी वृद्धी होते आणि त्याच्यातून मग नंतर जन्म होत असतो. तर असा हा जीवात्मा जो आहे सारखा येणं जाणं करत असतो आणि कर्म करत असतो आणि त्या कर्माबरोबर कर्माचं फल असतं आणि कर्माच्या फळाबरोबर त्याचे भोग असतात आणि ते भोग प्राप्त करण्याकरता म्हणून त्याला तो विविध प्रकारचे देह मिळतात. असं हे देह मिळणे आणि देहातून कर्म करणे, कर्मातून कर्माचं फल प्राप्त होणे, कर्माच्या फलातून भोग प्राप्त होणे आणि ते भोग प्राप्त करण्याकरता पुन्हा शरीर मिळणे, अशा प्रकारचं हे चक्राकार गतीने हा जीवात्मा अनंत जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये तो फिरत असतो, असा हा सिद्धांत या ठिकाणी सांगितलाय. तेव्हा हा जो जीवात्मा आहे हा पुन्हा पुन्हा विभिन्न देहामध्ये गमनागमन करत असतो आणि ह्याच गोष्टीवर पुन्हा एकदा एक जिज्ञासा केलेली आहे आणि त्या जिज्ञासेवर हा पुढचा मंत्र, हा 12वा मंत्र आहे, तो काय आहे ते आपण पाहूया. तेव्हा 12वा मंत्र असा म्हणतो की स्थूलानी सूक्ष्माणी बहुनी चैव रूपाणी देही स्वगुणैर वृणेति क्रियागुणैर आत्मगुणैश्च तेषां संयोग हेतु परोपि दृष्टः. अन्वय असा की देही क्रियागुणैश्च आत्मगुणैः स्वगुणैः स्थूलानि च सूक्ष्माणि बहुनी एव रूपाणि वृणेति
तेषां संयोग हेतु अपरहा अपि दृष्टः. आता याचा अर्थ शब्दशः असा आहे की जीवात्मा जो आहे तो आपल्या कर्माचे संस्कार रूप गुणाने आणि शरीराच्या गुणाने युक्त झाल्याच्या कारणाने अहंता आणि ममता इत्यादी आपल्या गुणाच्या प्रभावाने स्थूल आणि सूक्ष्म रूपास म्हणजे आकृतीस व शरीरास तो स्वीकार करत असतो आणि त्यांच्या संयोगाचे कारण अन्य दुसरे नाही असेल असे निरीक्षण केलेले आहे. असा त्याचा अन्वय अर्थ आहे. आता याचा आपण विस्ताराने पाहूया. आशय काय आहे तो. जीवात्मा जो आहे तो कर्म करतो. कर्म करत 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 असतानाच त्याचा कधीतरी एखाद्या क्षणी देहाचा त्याग होतो. देहाचा त्याग जरी केला तरी कर्माचे जे सूक्ष्म संस्कार आहेत ते सूक्ष्म संस्कार त्याच्या सूक्ष्म देहामध्ये असतात. म्हणजे बुद्धी, मन, इंद्रिय ह्या सर्वांवर हे त्याच्या कर्माचे परिणाम असतात आणि पंचमहाभूते हे त्या एकत्र समुदायाने येऊन ते शरीर निर्माण करतात आणि शरीर धर्माने ते युक्त होतात. म्हणजेच त्या ठिकाणी त्या शरीरामध्ये अहम ममता येते. म्हणजे जीवाचा जर आपल्याला विचार करायचा झाला तर जीव म्हणजे काय, जीव भाव म्हणजे काय, तर जीव भावाचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी अहम ममता निर्माण होते. अहंकार जो आहे तोच जीवात्म्याचं लक्षण आहे आणि ममत्व हे माझं आहे अशा प्रकारे हे माझं शरीर आहे, हे माझे इंद्रिय आहेत आणि जे वस्तूवर त्याची आसक्ती झालेली असते त्याच्याबद्दल ममता निर्माण होते. हे सर्व अहंकार आणि ममता हे सगळे जे लक्षण आहेत हे जीवभावाचे जीवाचे लक्षण आहेत आणि ते शरीर धारण केल्यावरच हे निर्माण होतात. तोपर्यंत त्याला अहंकार आणि ममतेचं लक्षात येत नाही आणि शरीर धारण केल्यानंतर हा अहंकार आणि ममत्व हे जे त्याला तयार होतं त्याच्यामुळेच त्याला आपल्या देहाचा देहभाव निर्माण होतो. म्हणजे देहभाव निर्माण झाल्याशिवाय जीवात्मा कार्य करू शकत नाही. वस्तुतः हे अज्ञान आहे. कारण देहभाव निर्माण होणं हे मुळातूनच अज्ञान आहे. कारण देह ही प्रकृतीचा भाग आहे, हा तुमचा स्वतःचा भागच नाहीये. पण तरीही मनुष्य अतिशय आसक्तीमुळे मोहामुळे तो शरीराला माझं शरीर आहे किंवा मीच शरीर आहे अशा प्रकारचा त्याचा भाव होतो. आणि म्हणून त्या अहंकारामुळे आणि ममत्वामुळे जे गुण निर्माण होतात त्या गुणाच्या प्रभावामुळेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेऊन पुन्हा पुन्हा नूतन नूतन शरीर धारण करत असतो. ह्याला मूळ कारण काय आहे तर तो जीवभाव आहे. आपण जीवभाव धारण केला ना आणि म्हणून आपण देहभाव धारण केला, म्हणून आपण अहमभाव धारण केला. म्हणून आपल्याला अज्ञान दूर करायचं असेल तर केवळ मनामध्ये किंवा बुद्धीमधून अज्ञान दूर करून चालणार नाही. तर अज्ञानाचं मूळ स्थान कुठं आहे तर त्या जीवभावामध्ये आहे. तर जोपर्यंत जीवभाव आहे तोपर्यंत अहंकार, ममता, अज्ञान, देहभाव हे असणारच. म्हणून जीवभावाला आत्मभावामध्ये परिवर्तित करायला पाहिजे. आपण म्हणतो देहभावाला आत्मस्थितीमध्ये किंवा आत्मभावात तिथे परिवर्तन करा, पण देहभावाचं मूळच जे आहे ते जीवभाव आहे. म्हणून आपलं लक्ष या जीवभावाकडे असं राहिलं पाहिजे आणि जीवभावावर आपण साधना करून तो जीवभाव नष्ट केला तर मात्र आपला अहंकार, आपली ममता हे निश्चितच दूर होईल. याचं कारण मीमांसा होणं खूप आवश्यक आहे. जोपर्यंत कारण मीमांसा नाहीये तोपर्यंत माणूस जो काम करतो तो वरवर काम करतो. आपण म्हणतो की माझा अहंकार गेला तर ते वाक्य काही खरं नाहीये. कारण माझा अहंकार गेला म्हणताना माझा हा शब्दाचा प्रयोग केलाय तुम्ही आणि त्याच्यामध्येच तो सूक्ष्म अहंकार लपलेला आहे. म्हणून माझा अहंकार गेला हे वाक्य सुद्धा हे स्वतःला स्वतः विरोध केल्यासारखं आहे. म्हणून इथे आपल्याला अहंकार म्हणजे काय, त्याची उत्पत्ती कुठून झालेली आहे, देहभाव म्हणजे काय, देहभावाची उत्पत्ती कुठून झालेली आहे, तर या सगळ्याचं मूळ कारण आपल्याला शोधणं खूप आवश्यक आहे. आणि सगळ्याचं मूळ कारण जर काय असेल तर आपण जीवभाव धारण केलेला आहे
आणि जीवभावाचं लक्षण काय आहे, म्हणजे आपण जीवभाव धारण केलेला आहे का नाही आहे, याला काय खूण घाट आहे. तर मी नेहमी सांगत असतो की तो जीवभाव म्हणजेच मी करता, मी भोगता, मी ज्ञाता, हे तीन भाव आहेत. हे तीन भाव जिथे प्रकर्षाने येतात त्या ठिकाणी जीवभाव हा येतोच. आणि म्हणून ह्या मी करता हा भाव सोडून राम करता किंवा परमेश्वर करताय किंवा स्वामी करते आहेत, हे कर्तृत्व भाव आपल्याकडे न घेता हे स्वामीकडे देणे आणि आपण कर्तव्य करणे, कर्तृत्व भावाच्या ठिकाणी कर्तव्य भाव ठेवून कर्तव्य करणे. तसंच अहम ममता हे हे त्याचं मूळ जीवभावामध्ये आहे. तसा मी करता आणि मी भोगता, भोगणारा मी आहे, दुःख मला होतंय असं जे आपण म्हणतो ना, तर दुःख हे मला होतंय हे सुद्धा परस्पर विरुद्ध वाक्य झालं. कारण दुःख जो आहे, दुःख जे आहे हे शरीराच्या माध्यमातून आहे, पण आपण जर आत्मस्थितीमध्ये असेल तर दुःखाचा स्पर्शही होणार नाही. आपण सुख किंवा दुःख, अनुकूल किंवा प्रतिकूल, प्रारब्ध, पुरुषार्थ, त्याच्यानंतर संचित, हे जे शब्द सगळे जे आहेत ना, हे लक्षात घ्या की हे सगळेच्या सगळे शब्द जे आहेत हे प्रकृतीला धरून आहेत, हे प्रकृतीमध्येच आहेत. आणि आपलं स्वतःचं जे अस्तित्व आहे हे प्रकृतीच्या पलीकडे आहे. आपण स्वतः कोण आहोत, कसे आहोत याचा जर विचार केला तर आपलं अस्तित्वच मुळातून आत्मतत्वाचा ठिकाणी आहे. आपलं अस्तित्वच ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी आहे. आपण ते ठिकाण सोडतो आणि देहावर येतो आणि मग मी देह आहे आणि देहाचं अस्तित्व म्हणजे माझं अस्तित्व आहे, अशा प्रकारच्या अज्ञानाची धारणा ठेवल्यामुळे भोक्तृत्व भाव येतो. म्हणून भोग प्राप्त करावे लागतात, कारण भोग सुद्धा प्रकृतीमध्ये आहेत, आत्मतत्वामध्ये भोग नाही. त्यामुळे भोक्ता हा जीव आहे, आत्मा नव्हे. जीवात्मा हा भोक्ता आहे. त्यामुळे जीवात्म्यामध्ये जो जीव भाव जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत भोग आहेत. जो तो जीव भाव असेपर्यंत कर्तृत्व भाव आहे, मी केलं हा जो काही विषय आहे तो त्या आत्मतत्वाशी मुळीच संबंधित नाहीये, तर त्या जीवतत्वाशी आहे. ही सूक्ष्म गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे. तेव्हा मी करता, मी भोगता, मी ज्ञाता, म्हणजे मला ज्ञान झालेलं आहे. तर हे जे मला ज्ञान झालंय असं जे वाटतं, आपण ग्रंथ वाचतो आणि आपल्याला काही आकलन नव्हतं, आणि ज्यावेळेस आपण म्हणतो की आता मला समजलं, मला ज्ञान झालं, तर हे मला ज्ञान झालं हे सुद्धा परस्पर विरुद्धच वाक्य आहे. म्हणजे आपण व्यवहारामध्ये असे पुष्कळसे वाक्य आपण म्हणत असतो, पण त्याचा मूलभूत जर अर्थ आपल्याला कळाला तर आपण ते वाक्य त्या अर्थाने बोलणार नाही. त्यामुळे ज्ञान ही जी काही लक्षण आहे, हे ज्ञान लक्षण हे आत्मतत्वाचं आहे. ज्ञान लक्षण हे कुठल्याही बुद्धीचं नव्हे किंवा कोणत्याही जीवाचं नव्हे. जीव हा ज्ञानी झाला असं आपण म्हणतो, जर त्याला ज्ञानी झाला असं म्हणतो तो अज्ञानी आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी हे स्पष्ट केलंय की मी कोणीतरी आहे असं ज्याला वाटतं तो काहीच नाही असं सांगितलंय त्यांनी. म्हणून ज्ञातृत्व भाव ह्या ठिकाणी म्हणले. जसं कर्तृत्व भाव भोक्तृत्व भाव आहे, तसं ज्ञातृत्व भाव जो आहे ना, तो मी ज्ञाता आहे अशा प्रकारचं जी संवेदना असते ती संवेदना अज्ञानमूलक आहे. आणि जो खऱ्या अर्थाने ज्ञानाशी त्याचा संबंध असेल तर त्याचं काय स्वरूप आहे, तर तो ज्ञानस्वरूप असतो. तो ज्ञान आणि तो हा भिन्न राहत नाही. म्हणून मी आणि ज्ञानी म्हणजे मी वेगळा आहे आणि ज्ञान वेगळं आहे असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत ज्ञान हे खरोखर त्याला झालेलं नसतं, तर त्याच्यामध्ये केवळ संभ्रम झालेला असतो आणि त्यालाच जीवभाव असं म्हणतात. म्हणून जीवभावाची व्याख्या करताना मी करता, मी भोगता, मी ज्ञाता आणि मी धरता पण म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या शरीराला मी धारण केलेलं आहे असं सुद्धा आपण म्हणतो की शरीराला धारण केल्यामुळे त्या शरीराचे सगळे लक्षण हे माझ्यामध्ये आले ना. ते उत्पत्ती स्थिती लय शरीराच्या माध्यमातून जन्म झाला, तर आपण काय म्हणतो माझा जन्म झाला आणि शरीराचा त्याग केला तर माझा मृत्यू झाला. तर हा सुद्धा एक प्रकारे अज्ञानाचा भाग आहे, कारण त्याला त्या शरीराला धारण केल्यामुळे आहे.
म्हणून आपण या शरीराचे धर्ते आहोत. तर असा धातृत्व भाव जो आहे तो धातृत्व भाव सुद्धा हा जीव भाव आहे. म्हणून कर्तृत्व भाव, भोक्तृत्व भाव, ज्ञातृत्व भाव आणि धातृत्व भाव हे 4 भाव जिथे आले त्या ठिकाणी जीव भाव आला. आणि जिथे जीव भाव आला त्या ठिकाणी अहम ममता आली. आणि जिथे अहम ममता आली त्या ठिकाणी देहभाव आला. म्हणजे किती ह्याच्या एका जीवभावाला लागून या किती गोष्टी त्या व्यक्तीमध्ये आल्या आणि त्याच भावाला धरून तो पूर्ण जीवन जगत असतो. आणि त्या जीवनाला जगताना त्याचं आधारभूत तत्व अज्ञानच राहतं. अज्ञानाच्या आधारावर त्याचं आचरण होतं आणि म्हणून त्या आचरणामध्ये सुख आणि दुःख असतंच. त्या ठिकाणी अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती येते. पण ज्यावेळेस तो ज्ञानस्वरूप होतो त्यावेळेस प्रकृती प्रकृतीमध्ये कार्य करते आणि तो स्वतः परमेश्वरामध्ये एकरूप झालेला असतो. ती खरी भक्ती आहे. भक्ती कशाला म्हणायची की जो विभक्त नाही तो भक्त, जो परमेश्वराशी एकरूप झालेला आहे. आणि मग त्याच्या शरीराचं काय, तर त्याचं शरीर जे आहे हे समष्टी शरीराबरोबर एकरूप झालेलं आहे. त्याचा स्थूल देह शरीरा या पूर्ण ब्रह्मांडाच्या स्थूल देहाशी म्हणजे त्या विराट पुरुषाशी तो एकरूप झालेला आहे. त्याचा सूक्ष्म देह जो आहे तो हिरण्यगर्भाशी म्हणजे त्या ठिकाणी मन, बुद्धी, चित्त, अहंकार, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय हे सर्वच्या सर्व समुच्चय जो आहे तो ह्या विराट ब्रह्मांड विराटाच्या सूक्ष्म देहाशी म्हणजे विराटाचा सूक्ष्म देह त्यालाच हिरण्यगर्भ असा शब्द आहे की जो पहिला जीव निर्माण झाला तर त्या पहिल्या जीवाला हिरण्यगर्भ असा शब्द वापरला आहे. हिरण्य म्हणजे सुवर्ण, हिवर्ण म्हणजे हिरण्य म्हणजे सोने. आणि या सोन्याचा सोना म्हणजे दुर्मिळ अतिशय मौल्यवान अशी ही गोष्ट आहे या देहाची. असा हा देह त्याला प्राप्त झाला आणि म्हणून त्या सुवर्णाच्या निमित्ताने त्याला हिरण्य म्हटलेलं आहे. आणि तो गर्भ म्हणजे तो सूक्ष्म रूपामध्ये आहे म्हणून तिथे हिरण्यगर्भ असं म्हटलंय. तर त्या विराट पुरुषाचा सूक्ष्म देह म्हणजे हिरण्यगर्भ आहे आणि त्याचा कारण देह जो आहे त्या कारण देहाला महत्त्व असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ते महत्त्व ते हिरण्यगर्भ आणि त्या ठिकाणी ते त्याला प्राप्त झालेला विराट पुरुष. म्हणजे त्या विराट पुरुषामधले असलेलं पंचमहाभूत आणि याचं जे ह्याला प्राप्त झालेला शरीर रूपात पंचमहाभूत यांचा परस्पर संबंध आहे. या देहाचा त्याच्या आत्म्याशी संबंध नाही. सूक्ष्म देहामध्ये मनबुद्धी, चित्त, अहंकार, दशेंद्रिय जे आहेत हे त्या हिरण्यगर्भाशी संबंधित आहेत, आत्म्याशी नव्हे. तसंच त्याच्या या कारणदेहामध्ये जे महत्त्व म्हणजे महत्त्वाचा संबंध जो आहे तो परमेश्वर ज्यावेळेस स्वतःशी स्पंदन करीत स्वतःची जिज्ञासा निर्माण होते तेव्हा त्याचं महत्त्व होतं आणि त्याच्यातून पूर्ण ब्रह्मांड निर्माण झालं. तर महत्त्व जे आहे हे त्या परमेश्वराची इच्छा जी असते ती महत्त्वात असते. आणि आपल्या सुद्धा सगळ्या ज्या इच्छा आहेत त्या महत्त्वाशी संबंधित आहेत. म्हणून आपले त्रिदेह आणि या पूर्ण समष्टीमधले असलेले त्रिदेह यांचा परस्पराशी समन्वय याचा आत्मतत्वाशी संबंध नाही. आणि आपण कोण आहोत तर आत्मतत्व आहोत. म्हणजे आपला ह्या तिन्ही देहाशी संबंध नाही हा सिद्धांत आहे. या तिन्ही देहाचा संबंध समष्टीशी आहे, प्रकृतीशी आहे. प्रकृती प्रकृतीशी संबंधित ठेवते, गुण गुणामध्ये क्रीडा करतात आणि आपण परमेश्वराशी अभिन्न व्हायचंय हे ज्यावेळेस समजेल तेव्हा खऱ्या अर्थाने भक्ती काय हे समजेल. आणि ही भक्ती जर समजली तर मात्र मनुष्य जो आहे तो ह्या सगळ्या अनुकूल प्रतिकूल किंवा आपल्याला आवड निवड ह्या सगळ्याच्या पलीकडे जाईल आणि तो भगवंत आणि मी एवढंच माझे संबंध आहेत अशा प्रकारचा त्याचा भाव होईल. आणि तो प्रत्यक्ष व्यवहार करताना केवळ केवळ कर्तव्य भावाने व्यवहार करेल, कर्तृत्व भावाने नव्हे. तो ज्यावेळेस ज्ञानाचा विचार करेल त्यावेळेस तो ज्ञानस्वरूप असेल, ज्ञानी नसेल. हे लक्षात घ्या. हे छोटे छोटे जरी शब्द असले तरी ते इतके महत्वाचे आहेत की तुम्हाला खऱ्या अर्थाने जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला ज्ञानाशी एकरूपता करावी लागेल. तुम्ही त्रयस्थ होऊन ज्ञान प्राप्त करूच शकणार नाही, कोणताही विषय असो.
भौतिकशास्त्र असो किंवा आध्यात्मिक शास्त्र असो, याच्यामध्ये असलेले जे ज्ञान आहे त्या ज्ञानाशी एकरूप झाल्याशिवाय तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार नाही. तुम्ही म्हणाल की मी ज्ञानी आहे म्हणजे याचा तुमचा आणि ज्ञानाचा संबंध जो आहे दूर झाला ना. त्यामुळे ज्ञानी असणं म्हणजेच अज्ञानी आहे, हा त्याचा अर्थ आहे. मी सांगतोय ते कदाचित तुम्हाला वर जे आहे कठीण वाटत असेल, पण तुम्ही सखोल विचार करा, अमृतानुभवाचा अभ्यास करा, त्याच्यामध्ये अज्ञानाचं खंडन केलंय आणि नंतर ज्ञानाचंही खंडन केलंय. म्हणजे आता अज्ञानाचं खंडन केलं हे आपण समजू शकतो, पण ज्ञानाचं खंडन का केलं? कारण मी ज्ञानी आहे या शब्दाचं खंडन केलंय. एवढंच नव्हे तर मोक्ष प्राप्त करण्याकरता म्हणून जे हेतुपुरस्सर प्रयत्न होतात त्याचंही खंडन केलंय आणि त्याला मोक्षबंध असं म्हटलेलं आहे. मोक्ष प्राप्त करण्याकरता बंधन स्वीकारणे म्हणजे मोक्षबंध. मोक्ष या शब्दाचाच मुळातून अर्थ मुक्ती, पण मुक्ती मिळण्याकरता आपण बंधन स्वीकारायचं आणि मग मुक्तीकरता प्रयत्न करायचं, तर हे परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत. म्हणून ह्या गोष्टी सखोलतेने आपल्याला समजल्या पाहिजेत, तेव्हाच आपली अहमममता ही नष्ट होईल. आणि अहमममता ही गुणाच्या प्रभावामुळे असते आणि म्हणूनच तो जीवात्मा शरीर धारण करतो आणि मग शरीराच्या धर्मामध्ये तो अहमममता ठेवून त्या शरीराशी एकरूप होतो आणि म्हणून त्याला सूक्ष्म स्थूल या सगळ्या गोष्टीचा संबंध येऊन तो कर्म करतो आणि कर्माचा फलाच्या अनुसार भिन्न भिन्न देहास धारण करतो, पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये फिरतो. तर जोपर्यंत मी आता हे सांगितलेलं ज्ञान तुमच्यामध्ये मुरणार नाही ना, तोपर्यंत कर्म आणि कर्माचं फल आणि कर्माच्या फलाचे भोग आणि भोगाला प्राप्त करण्याकरता नूतन नूतन जन्म आणि मृत्यू हे चक्र न संपणारं आहे. तेव्हा तुम्हाला हे चक्र संपवायचं जर असेल तर तुम्हाला याचा अर्थ कळायला पाहिजे. म्हणून हा मंत्र आहे. म्हणून अशा प्रकारचं ह्या विभिन्न जन्म घेण्याचं कार्यामध्ये हा जीव जो आहे हा हतबल असतो, तो स्वतंत्र नसतो. जीवाचा सगळा जो प्रवास आहे हा सगळा प्रवास हा हतबल झालेला आहे आणि त्यामुळे त्या हतबलतेमध्येच तो पराधीन असा आहे. जीवाची पराधीनता कशामुळे निर्माण झाली? तर जीवाची पराधीनता ही त्या कर्मामध्ये असलेले जे कर्मफल आहे आणि कर्मफलाचं जे बंधन आहे त्या बंधनामुळे तो स्वतंत्र नाही, म्हणून तो पराधीन आहे. त्या कर्माच्या फलाच्या अधीन आहे तो आणि म्हणून त्याला म्हणजे अगदी विवशतेने त्याची इच्छा असो का नसो देह त्याग केल्यानंतर कर्मफलाचे भोग प्राप्त करण्याकरता नूतन देह त्याच्या अनुसार धारण करावाच लागतो. त्याला त्याचा इलाज नाही, त्याला स्वातंत्र्य नसतं. जो मनुष्य आत्मस्थितीमध्ये गेला तो स्वतंत्र झाला. स्वतंत्र या शब्दाचा अर्थ सुद्धा मी मागे एकदा खूप विस्ताराने सांगितला की आत्मभावात गेले, आत्मस्थितीमध्ये गेला तर तो स्वतंत्र आहे आणि जीव भावात गेला तर तो कर्मफलाच्या भोगामुळे तो परतंत्रच आहे, पराधीन आहे. असा तो पराधीन असल्यामुळे तो त्या परमेश्वराच्याच या योजनेच्या नुसार कर्मफलाच्या या भोगाकरता तो विविध देह धारण करतो आणि तो परमेश्वराच्या योजनेच्या अनुसारच फिरतो. आणि ही योजना परमेश्वराची आहे. का बरं ही योजना केली ह्याचाही आपण विचार करू की परमेश्वराने अशी काय योजना केली की तुम्ही जे केलेलं कर्म आहे त्या कर्माचं फल आहे, त्या कर्मफलाचा भोग भोगण्याकरता तो 14 भुवन त्यांनी निर्माण केले, हे विविध लोक निर्माण केले आणि तुम्हाला त्या लोकांमध्ये पाठवून तसे तसे तुम्हाला भोग, मग ते पुण्य असेल तर स्वर्गात जाईल, पाप असेल तर नरकात जाईल, पण कोणत्याही लोकात जाऊन भोग भोगावेच लागतात आणि भोग भोगण्यामध्ये तो परतंत्रच असतो. तर असं का केलं परमेश्वराने? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि त्याचं उत्तर असं आहे की परमेश्वराला खऱ्या अर्थाने तुम्हाला स्वतंत्र करायचं. हे लक्षात घ्या. स्वतंत्र करायचं असेल तर ज्याचं ज्याचं बंधन आहे त्या बंधनापासून तुम्हाला मुक्त करावं लागेल आणि मग ते मुक्त करायचं असेल तर तुम्हाला ते जर भोग भोगले आणि कुठलीही आसक्ती आणि कामना न ठेवता जर भोग भोगले तर तुम्ही त्या एकेका भोगातून मुक्त व्हाल. जसं तो नरकामध्ये गेल्यानंतर तो पापापासून मुक्त होतो, म्हणजे मुक्तीच आहे ना एक प्रकारे. म्हणजे माणसं म्हणतात नरकात नको जायला, फार त्रास आहे, पण नरक जो आहे तो पापापासून तुम्हाला मुक्ती करतो आणि जो स्वर्ग आहे तो पुण्यापासून तुम्हाला मुक्ती करतो. पुण्याचं फल प्राप्त करून पुण्य क्षीण करतो,
तो स्वर्ग, आणि पापाचे भोग प्राप्त करून पाप क्षीण करतो तो नरक आहे. म्हणजे त्या दृष्टीने पाहिलं तर नरक श्रेष्ठच म्हणावं लागेल, कारण तिथे पाप नष्ट होतं. म्हणजे जिथे पापाचं क्षालन होतं ते ठिकाण जास्त श्रेष्ठ आहे. जिथे पुण्याचं क्षालन होतं त्याला श्रेष्ठ कसं म्हणता येईल? त्यामुळे भोग हे भोगावे का लागतात? कारण आपण त्याच्याशी आपण पूर्णपणे त्याच्या त्या बंधनामध्ये आसक्त झालेलो आहोत. आता बघा तुम्ही की तुम्ही जेव्हा एखादा व्यवसाय करता त्यावेळेस तुम्ही म्हणता की मला इतका प्रॉफिट झाला पाहिजे, म्हणजे त्या प्रॉफिटशी तुम्ही इतके रिलेटेड असता की त्या प्रॉफिटचंच बंधन तुमच्यावर आहे. पण तुम्ही जर असंच समजा व्यवसाय करताना असं जर ठरवलं किंवा जे काही मला मिळायचे ते परमेश्वराच्या इच्छेने मिळू द्या, मी स्वतःची काही इच्छा ठेवणार नाही, तर तुम्हाला धन तर मिळेलच पण बंधन होणार नाही. हे लक्षात घ्या. बंधनापासून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला निष्काम व्हावंच लागेल. बंधनापासून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला अनासक्त व्हावंच लागेल. म्हणून अनासक्त निष्काम होऊन ज्यावेळेस तो आपलं कर्तव्य करतो तेव्हा त्याला स्वातंत्र्य मिळत असतं. आणि हे स्वातंत्र्य देण्याच्या करताच परमेश्वराने ही व्यवस्था केली आहे की तुझं कर्म आहे ना, त्या कर्माच्या फलापासून तुला मुक्त जर करायचं असेल तर हे भोग तू प्राप्त कर. पण हे भोग प्राप्त करताना एक रहस्य असं आहे की तू अनासक्त आणि निष्काम हो तरच तू मुक्त होशील. तू जर अनासक्त निष्काम झाला नाहीस तर तुला पुन्हा एकदा नूतन कर्मफल तयार होईल आणि पुन्हा एकदा तुला भोग प्राप्त होतील आणि पुन्हा एकदा या भोग प्राप्त करण्याकरता तुला मृत्यूच्या नंतर नूतन देह धारण करावा लागेल. म्हणून हे मनुष्यालाच शक्य आहे. म्हणून हे माणसालाच हे समजू शकतं आणि मनुष्यच निष्काम आणि अनासक्त होऊ शकतो. म्हणून भगवंतानी अंतिम जन्म जो दिलाय तो मनुष्याचा दिलेला आहे. देवाचा नव्हे किंवा गंधर्वाचा नव्हे, यक्षाचा नव्हे. तुम्हाला अंतिम उत्तम जन्म जर दिला असेल तर तो मानव देहाचा आहे आणि मानव देहा इतका दुर्लभ देह दुसरा कोणताही नाही. इथेच तुम्हाला मी काय सांगतो हे लक्षात येत असेल की निष्काम राहणे, कामना आपण करायचीच नाहीये. आपल्याला जे योग्य आहे ते परमेश्वर देणारच आहे, मग कामना का करायची? आसक्ती धरायचीच नाहीये. कारण आसक्ती धरून ज्याची आसक्ती धरली ते प्राप्त होईलच असं काही सांगता येत नाही. म्हणून आसक्ती धरायचीच नाही. मग काय करायचं? कर्तव्य करायचं. कसं कर्तव्य करायचं? समर्पण भावाने कर्तव्य करायचं. परमेश्वराला अर्पण करण्याकरता कर्तव्य करायचं. मग बघा कसा आनंद होतो, मग बघा कशी मुक्ती मिळते. म्हणून मुक्तीचं रहस्य भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी फार स्पष्ट केलेलं आहे. तेव्हा हे रहस्य जर समजलं माणसाला तर त्या जन्ममृत्यूच्या चक्रामधून तो मुक्त होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा ही जी काही क्रिया आणि गुण ह्याचा काय संबंध आहे हे पहिल्यांदा सांगितलेलं आहे. आणि नंतर मग ह्या ठिकाणी आत्मतत्वाशी आपण कसं जायचं, आपली अहंता, ममता, आसक्ती, कामना ह्या सगळ्या गोष्टीला आपण त्याच्यापासून मुक्त कसं व्हायचं असा हा या ठिकाणी सांगण्याचा हा उद्देश आहे. म्हणून हा 12वा मंत्र हा अतिशय महत्वाचा असा हा मंत्र आहे. म्हणून आपल्याला जन्ममृत्यू का होतात आणि जन्ममृत्यूपासून आपण मुक्त कशी होऊ असा हा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. आता त्यानंतर पुढचा 13वा मंत्र जो आहे तो असा आहे की अनादी काळापासून चालत आलेल्या या जन्म मरणरूप बंधनापासून सुटण्याचा उपाय काय, हाच आता मी विषय बोललो. म्हणजे त्याच्या पुढचा जो आहे तो बरोबर तो त्या प्रकारे हा विषय येतोच की ह्या जन्ममृत्यूचं बंधन आणि किती अनंत काळापासून, म्हणजे आपण पाहतोय की आत्ता आपल्याला मनुष्याचा देह मिळालाय पण पूर्व सगळं अनंत जन्मामध्ये कोणत्या कोणत्या देहातून आपण प्रवास केलेला असेल ही तुम्हाला कल्पना नाही. तुम्ही मासे होता, तुम्ही पक्षी होता, तुम्ही सर्प होता, तुम्ही पशु होता, हिंस्त्र पशु होता आणि मग असं करत 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 शेवटी तुम्हाला मनुष्याचा देह मिळाला. आता या मनुष्याचा देह मिळाल्यानंतर सुद्धा पुन्हा आता आपल्याला पशुच्या देहात जायचंय का? पुन्हा आपल्याला मासा व्हायचंय का? पुन्हा सर्प व्हायचंय का? नाही व्हायला पाहिजे. म्हणून ह्या जन्म मरणाच्या बंधनापासून सुटण्याचा काय उपाय आहे ही माणसाला जिज्ञासा व्हायलाच पाहिजे. तर त्या जिज्ञासेच्या संदर्भात आता हा 13वा मंत्र आहे. तर मंत्र काय ते बघा. अनाद अनंत कलिलस्य मध्ये विश्वस्य सृष्टारमनेक रूपम विश्वस्यैकम
परिवेष्टितारं ज्ञात्वा देवम उच्यते सर्वपाशैः. अन्वय असा आहे की कलिलस्य मध्ये अनाद्य अनंतम विश्वस्य सृष्टारम अनेक रूपम विश्वस्य परिवेष्टितारम एकम देवम ज्ञात्वा सर्व पाशैः उच्यते. आता याचा शब्दशः अर्थ पाहून आपण त्याचा विस्ताराने आशय पाहूया. शब्दशः अर्थ असा आहे की कलिलाच्या म्हणजे दुर्गम संसाराच्या. कलिला काय म्हटलेलं आहे की संसारालाच म्हटले की हा कलिलाच्या म्हणजे दुर्गम संसाराच्या अंतर्गत व्याप्त असणारा आणि आदि अनंताच्या रहित असणारा अनादि अनंत असलेल्या समस्त जगताची रचना करणाऱ्या अनेक रूपधारी आणि जगताच्या सर्व बाजूनी घेरलेल्या अशा एकमेव अद्वितीय असलेल्या परमेश्वरास जाणून घेणारा मनुष्य सर्व बंधनापासून सर्वथा मुक्त होऊन जातो. म्हणजे या मंत्राचा थोडक्यात आशय असा आहे की जोपर्यंत परमात्मा काय आहे हे तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्हाला हे जन्ममृत्यूचे बंधन आहेत. तेव्हा परमेश्वराला परिपूर्णपणे त्याला जाणून घेणे हाच मुक्ती प्राप्त करण्याचा उपाय आहे, असा हा थोडक्यात त्याचा आशय आहे. तेव्हा या मंत्राचा आशय आपण पाहूया की पूर्वीच्या मंत्रामध्ये काय सांगितलं की ज्यांना या जीवात्म्याच्या विभिन्न देहाशी संबंध जोडणारा असा तो दाखवलेला आहे पूर्वीच्या ह्याच्यामध्ये की अनंत देह हे प्राप्त होतात, जसं कर्म तसा देह हे प्राप्त होणार आहे. हा अनंत असा मोठा प्रवास हा जीवात्मा करत असतो आणि त्या जीवात्म्याचा हा संबंध हा अनंत विभिन्न प्रकारच्या देहाशी येतो. तो जो काही आहे तो अंतर्यामी रूपामध्ये जो मनुष्य हृदय गुफेमध्ये स्थित राहून आणि निराकार रूपाने या समस्त जगतास जो व्याप्त आहे, ज्याचा ना आदी आहे ना अंत आहे, म्हणजे जो अनादी अनंत आहे, जो उत्पत्ती विनाश आणि वृद्धी क्षय इत्यादी सर्व प्रकारच्या विकारापासून सर्वथा शून्य व सदैव एकरस राहणारा आहे. तथापि जो समस्त जगताची ही धारणा करून विविध जीवाच्या रूपाने प्रगट होत असतो आणि ज्यांनी ह्या समस्त जगतास सर्व बाजूने व्याप्त करून घेतलेले आहे त्या एकमात्र सर्वाधार सर्वशक्तिमान सर्वाचा शासक असून शासन करणाऱ्या त्या सर्वेश्वर परब्रह्म पुरुषोत्तमास जाणून घेतल्यावरच हा जीवात्मा नेहमीसाठी सर्व बंधनापासून सर्वथा नष्ट होऊन मुक्त होतो, असा त्याचा थोडक्यामध्ये आशय आहे. तेव्हा ह्याचा जो आशय आहे ना हे समजणं फार महत्वाचं आहे. जीवात्मा मुक्त केव्हा होतो? जेव्हा जीवात्मा परमात्म्याला जाणून घेतो तेव्हा. आता जीवात्मा काय आणि परमात्मा काय आणि जीवात्म्याने परमात्म्याला जाणून घेणं म्हणजे काय हे आपल्याला याच्यामध्ये समजून घेणं आवश्यक आहे. जीवात्मा जो आहे ज्याने जीव भाव धारण केला तो जीवात्मा, म्हणून तो एकदेशीय झाला, अल्पज्ञ झाला. तो मर्यादा त्याला जी कशामुळे आली? जीवभावामुळे. शैव दर्शनात सुद्धा तुम्ही जर प्रवचन ऐकत असाल तर त्या ठिकाणी जीवाचा संबंध अणु म्हटलेला आहे. त्याला अणु म्हणजे जो मर्यादित आहे, जो सूक्ष्म आहे, जो विशाल ब्रह्मांडाचा ज्याचा काही संबंध नाहीये. तर तो व्यक्तित्व ज्याला आहे, म्हणजे त्याचा खरा अर्थ काय, ज्याला व्यक्तित्व आहे ना तो जीव, आणि ज्याला व्यक्तित्व नाही, जो सर्वत्र सर्वव्याप्त आहे, संबंध ब्रह्मांडाला त्यांनी व्याप्त करून घेतलेला आहे, सर्व विश्वाशी जो एकरूप झालेला आहे तो जीव नाही, तो परमात्मा आहे. तर हा पहिल्यांदा जीव म्हणजे काय हे कळायला पाहिजे. आता परमात्मा म्हणजे काय, तर तो सर्वत्र सर्वव्याप्त अनादी अनंत असा तो आहे. त्या अनादी अनंताला ह्या शांत जीवात्म्याने समजून घ्यायचं आहे. आता एखाद्या बकेट घेतला आपण आणि समुद्रामध्ये पाणी किती आहे हे जर मोजायचं ठरवलं तर किती वेळा तुम्ही बकेट भरणार आणि काढणार आणि किती मोजणार तुम्ही? इतके बकेट झाले आणि या समुद्र इतके बकेट पाणी आहे असं शक्य आहे का? म्हणून अल्पज्ञ असलेल्याला सर्वज्ञाचे ज्ञान कसं व्हावं हा प्रश्न आहे. आणि इथे तर हे सांगितलं की जीवात्म्याने परमात्म्याला जर जाणलं तर तो मुक्त होतो. पण जाण्याचं कसं? बकेट आणि समुद्र मोजता येईल का? बकेट आणि समुद्र मोजताच येणार नाही. म्हणून अल्पज्ञ जर जो असेल तर त्याला सर्वज्ञ काय हे कळू शकत नाही. मग या ठिकाणी सांगितलं तर आहे बुवा की तुम्ही परमेश्वराला
समजून घ्या आणि परमेश्वराला ज्यांनी जाणलेला आहे तो सर्व पाशापासून मुक्त होतो. तर हे जाणायचं एवढंच सांगितलंय, पण कसं जाणायचं ह्या मंत्रामध्ये सांगितलेलं नाहीये. ते पुढे येईल कदाचित, पण मी तुम्हाला थोडा ऍडव्हान्समध्ये सांगतो की नेमकं काय आहे, की म्हणजे तुमची ती तयारी ऐकण्याची होईल. की त्या ठिकाणी तो जीवात्मा जो आहे ना, तो जीव भावच मुळातून कल्पना आहे. कल्पनेचा अंत केला ना, भ्रमाचा अंत करायचा आहे. भ्रम जो आहे ना हा खोटाच असतो, त्यामुळे त्याचा अंत करणं हे काही अशक्य नसतं. भ्रमाला ज्यांनी धारण केलंय ना त्याला आपण भ्रमिष्ठ असं म्हणतो, आणि जो भ्रमिष्ठ असतो की नाही त्याला अस्तित्व आहे, भ्रमाला अस्तित्व नाहीये. आपला गोंधळ काय झाला माहितीये का, आपण भ्रमाला अस्तित्व समजलो आणि मग आपण म्हणतो की आपण अल्पज्ञ आहे, आपण छोटे आहोत, आपल्याला कळत नाही. हे आपण आपल्यावर लादून घेतलं ना, लादल्यामुळे काय झालं की आपण तसेच आहोत असं आपल्याला वाटतं. मुळातून ते नाहीच आहे, तो भ्रम झालेला आहे. मी लहान आहे, मी अणू आहे, मी अल्पज्ञ आहे, ही कल्पना आहे. लक्षात घ्या, मुळातून तुमचं स्वरूपच असं आहे की स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप. या आत्मस्वरूपाला जर विचार केला तर तोही अनादि अनंत आहे, परमात्माही अनादि अनंत आहे, तुमचं अस्तित्वही अनादि अनंत आहे. तुमचा जो जन्म आणि मृत्यू आहे तुमचा नव्हेच, मग कशाचा आहे, तर तुम्हाला प्राप्त झालेल्या देहाचा आहे. आणि देह काय आहे, तर देह ही कल्पना आहे, हा भ्रम आहे, कारण त्याला अस्तित्व नाही. कशामुळे अस्तित्व नाही, कारण जे टिकत नाही ते अस्तित्व म्हणता येईल का त्याला, ते टिकतच नाही, देह टिकतच नाही. अहो देह देह म्हणतो आणि त्यालाच टिकवायचा प्रयत्न आपण करत असतो आयुष्यभर, की देह कसा टिकेल. अहो जो टिकत नाही त्या देहाला कशा करता प्राप्त झालाय, मग त्याच्या माध्यमातून परमात्म्याला आपल्याला समजून घ्यायचंय. म्हणून जसं दुर्बीण जी असते की नाही, तर आपण दुर्बिणीतून जेव्हा आकाशात पाहतो ताऱ्यांना, तेव्हा जर कोणी विचारलं का हो तुम्ही दुर्बिणीला पाहिलं का, तो दुर्बिणीला पाहतच नाही पण दुर्बिणीतून पाहतो. तर हा जो फरक आहे ना, दुर्बिणीतून पाहत असताना त्याला तो चंद्र किंवा तारे जे आहेत ते त्याला दिसतात, मोठे होऊन दिसतात, तेव्हा त्याचं लक्ष त्या चंद्रावर असतं किंवा त्या ताऱ्यावर असतं. कोणी जर विचारलं की दुर्बिणीला पाहिला का तू, इतक्या वेळ पाहत होता, दुर्बीण दिसली का, तर तो म्हणतो की मी दुर्बिणीला पाहिलंच नाही, दुर्बिणीतून पाहिलं. तसं देहाला तू पाहिलंस का, देहाचं संरक्षण केलंस का. देह हा दुर्बिणीसारखा आहे, देहाच्या माध्यमातून परमात्म्याला प्राप्त करायचंय. पण आमची गडबड इथे झाली. आम्ही काय केलं की देह प्राप्त झाला आणि देहाचं संरक्षण, देहाचे लाड केले, देहाचं सगळं आपण संगोपन केलं आणि तो टिकला का हो, मग तो कालांतराने गेलाच की नाही, म्हणजे चुकलं की नाही आपलं. त्या देहाचा विनियोग जर केला असता, की त्या देहाच्या माध्यमातून साधना करून, उपासना करून, ध्यान धारणा करून तुम्ही परमात्म्याला जर प्राप्त केलं असतं की नाही, तर देह जायचा तो जाईल, पण ज्याला प्राप्त करायचं ते तुम्ही प्राप्त करू शकाल. म्हणून जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्तव्य आहे आणि ते अखंड आहे. तर त्याला प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा स्वरूपाला प्राप्त करावं लागेल. स्वरूप अनादि अनंत आहे, भगवंत अनादि अनंत आहे. म्हणून तुम्ही जर अनादि अनंत झाल तर अनादि अनंत कळेल. तर तुम्ही अल्पज्ञ नव्हेच, तुम्ही देह नव्हेच, अशी भूमिका जर घेतली तर तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी अंतिम गोष्ट ही परमात्मा प्राप्त होऊ शकेल. खूप विस्ताराचा विषय तो पुढे आणखीन येईल. आता हा शेवटचा मी वेळ झालेला आहे, पण हा एवढा मंत्र घेतो म्हणजे पुढच्या रविवारपासून आपण 6वा अध्याय घेऊ. तर आता या अध्यायातील उपसंहारामधील सांगितलेलं हे शेवटचं जे काही निवेदन आहे ते आपण पाहूया. भावग्राह्यम अनिड्याख्यम भावकरम शिवम कला सर्गकरम देवम जे विदुस्ते जहुस्तनम भावग्राह्यम अनिड्याख्यम भावकरम शिवम कला सर्गकरम देवम विदुहु तनुम जुहुहु. श्रद्धा आणि भक्तीच्या भावाने प्राप्त होण्यास योग्य असा तो आश्रयरहित असे संबोधन केल्या जाणाऱ्या आणि जगताच्या उत्पत्तीस व संहार करणाऱ्या त्या करुणा स्वरूप व 16 कलांनी रचना करणारा जो परमदेव परमेश्वर आहे त्याला साधक हा जाणून घेत असतो आणि हा शरीरास नेहमीसाठी त्याग करतो व अनंत अशा त्या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होत असतो. म्हणजे तो प्राप्त कसा करतो इथे थोडक्यात सांगितलंय. याचा आशय असा आहे की
परब्रह्म परमेश्वराचा हा कसा आहे, तर त्याला स्वतःला कुठल्याही प्रकारचं आश्रयाची गरज नाही. तो जो आहे तो उलट त्या जगताची उत्पत्ती स्थिती लय सगळा करत असतो. 16 कलांनी तो युक्त असतो आणि तो उत्पन्न करणारा असतो आणि तो कल्याण करणारा आनंद स्वरूप असतो. अशा त्या परमेश्वराला कसं पकडण्यात येतं, तर श्रद्धा, भक्ती आणि प्रेमभाव, या प्रेमभावाने त्याला पकडण्यात येतं. जो मनुष्य त्या परमदेव परमेश्वरास जाणून घेत असतो असा तो सिद्ध पुरुषच शरीराचा आपल्याशी संबंध नेहमीसाठी सोडून, अर्थात ह्या संसार चक्रास नेहमीसाठी तो सोडून देतो आणि अशा रहस्यात समजून घेतो. म्हणूनच मनुष्यास जेवढे लवकर शक्य असेल तेवढे त्या परमसुहृद अशा या परमदयाळू परमप्रेमी सर्वशक्तिमान सर्वाधार सर्वेश्वर परमेश्वरास जाणणे व जाणून प्राप्त करून घेणे यासाठीच त्याने व्याकुळ व्हावे. श्रद्धा आणि भक्तिभावानेच त्या परमात्म्याच्या आराधनेमध्ये लागून राहिले तर तो परमात्मा प्राप्त होतो. म्हणजे मी आता विचारलेल्या प्रश्नाचं या 14व्या मंत्रामध्ये पूर्णपणे उत्तर दिलेलं आहे. म्हणून आपण आत्मस्वरूपामध्ये जा, ज्ञानस्वरूप व्हा आणि मग व्याकुळतेने भगवंताला प्राप्त करण्याचा भाव ठेवा, तर भावातूनच तो परमात्मा प्राप्त होतो. अशा रीतीने आपण आजचा हा 5वा अध्याय संपवलेला आहे. पुढच्या रविवारी आपण 6वा अध्याय, शेवटचा अध्याय आपण पाहूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.